नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2026 या वर्षी टेम्परेचरचं प्रमाण खूप जास्त राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या 16 एप्रिलपर्यंत 39 ते 40 अंश असे टेम्परेचर राहणार आहे. परंतु 17 एप्रिलपासून आपण पाहू शकता की मराठवाड्यामध्ये काही भागात 42 ते 43 अंश असे टेम्परेचर होणार आहे आणि विदर्भ साईडला देखील 42 ते 43 टेम्परेचर हे 17 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान राहणार आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे 40 अंश सेल्सिअस राहणार आहे. तसेच नाशिक, जळगाव या भागामध्ये देखील टेम्परेचर हे 41 ते 42 अंश असे राहणार आहे. हे टेम्परेचर 17 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान टेम्परेचर कसे राहील उन्हाचा, तर शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर प्रमाणे रोजची वाढ जाणार आहे. कारण 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान विदर्भ साईडला एकदम भयानक असे टेम्परेचर राहणार आहे. हे टेम्परेचर विदर्भ साईडला 43 ते 44 अंश टेम्परेचर असे राहणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील 42 ते 43 अंश सेल्सिअस असे टेम्परेचर हे 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान राहणार आहे. तसेच हे टेम्परेचर मित्रांनो 1 मे ते 7 मे या दरम्यान देखील टेम्परेचर हे भयानक राहणार आहे. कारण 1 मे ते 7 मे या दरम्यान टेम्परेचरचे प्रमाण हे विदर्भ साईडला 43 अंश ते 44 अंश टेम्परेचर राहणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये विदर्भ साईडने म्हणजेच परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच इकडं पाहिलं असता लातूर, बीड या भागामध्ये टेम्परेचर हे 42 अंश ते 43 अंश असे राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी हे 7 मेपर्यंतचा हवामान अंदाज टेम्परेचरचा आहे आणि 7 मेपर्यंत वातावरण कसे राहील ढगाळ, तर शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये वातावरण देखील ढगाळ राहणार आहे 30 एप्रिलपर्यंत आणि काही भागामध्ये नॉर्मल पावसाची शक्यता देखील आहे. तर शेतकरी मित्रांनो, टेम्परेचरमध्ये वाढ होत राहणार आहे. ही 43-44 अंशाची टेम्परेचरमध्ये वाढ राहणार आहे. तर काही भागामध्ये 18 तारखेपासून नॉर्मल पावसाची शक्यता देखील आहे. तर शेतकरी मित्रांनो, 18 एप्रिलला सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली या भागामध्ये 18 तारखेला नॉर्मल पावसाची शक्यता आहे. तसेच 19 तारखेला पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, तसेच इकडं पाहिलं असता कुर्ला, सातारा, तसेच बोर, माड, चिपळूण, पुणे, लोणावळा या ठिकाणी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 19 तारखेला. तर शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला देखील परत काही भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस नाही अशा भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण खूप राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला देखील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये, रत्नागिरी, दापोली या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. तर काही भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे 20 तारखेला. तसे शेतकरी मित्रांनो, या साईडच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण सध्या 20 तारखेला आहे. तसेच 21 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे भागामध्येच पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तसेच 22 तारखेला पाहिलं असता शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला देखील दापोली, सातारा, पुणे, कोल्हापूर या भागामध्येच, रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर प्रमाण हे भयानक राहणार आहे. हे टेम्परेचर 43 अंश ते 42 अंशच्या आसपास राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परत 23 तारखेला देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर आणि सोलापूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो. 24 तारखेला देखील पाहिलं असता रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तसेच 25 तारखेला पुणे, सातारा, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर भागामध्येच ढगाळ वातावरण राहून
पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे, सर्वसाधारण नॉर्मल पाऊस. तसेच 26 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे आणि 27 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो त्याच भागामध्ये कोल्हापूर, सातारा या भागामध्येच पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी 28 एप्रिलला पहिलाच तास सोलापूर, बार्शी, लातूर या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे. तसेच हा पाऊस कोल्हापूर, सातारा या भागामध्येच राहणार आहे. तसेच 28 तारखेला मुंबई, नाशिक या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसे पाहिलं असता शेतकरी मित्रांनो परत 29 तारखेला देखील सांगली, सातारा या भागामध्येच पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो परत नवीन अपडेट आल्यानंतर लगेच आपण कळू. तरी आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.